भारतातल्या IT सेक्टरने पुणे, नवी मुंबई, बँगलोर, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या असंख्य शहरांचं नशीब बदललं। 1999 नंतर भारतात IT बूम आला आणि अनेक तरुणांना रोजगार मिळाला। भारतात अमेरिकेच्या तुलनेत कमी पगारात IT इंजिनियर्स मिळतात, त्यामुळे अमेरिकेतल्या IT कंपन्यांना स्वस्तात काम करून घेता येतं। मॅन्युफॅक्चरिंगच्या तुलनेत IT सेक्टरमध्ये पहिल्यापासूनच चांगले पगार मिळतात। IT कंपन्यांमध्ये इंजिनियर्सला चांगले पॅकेज मिळतात। जिथे IT पार्क चालू झालेत तिथे रिअल इस्टेटच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढतात। त्याचबरोबर IT शेअर्समध्ये ज्यांनी गुंतवणूक केली ते शेअर होल्डर देखील मालामाल झालेत। 1999 मध्ये इन्फोसिसचा शेअर 10 रुपयाला ट्रेड करत होता। हा शेअर आता 1600 रुपयाच्या वर ट्रेड करतोय। टाटा एल्क्सीचा शेअर 1999 मध्ये 35 रुपयाला ट्रेड करत होता। हा शेअर आता 9000 रुपयाच्या जवळ गेलाय। अशा असंख्य IT शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी खूप चांगली वेल्थ क्रिएट केली आहे। पण ज्यांना या तेजीचा फायदा करून घेता आला नाही त्यांनी निराश होण्याचं काहीच कारण नाहीये, कारण IT सेक्टरमध्ये तशीच तेजी पुढच्या 20 वर्षात येऊ शकते। निफ्टी IT इंडेक्सने जानेवारी 2022 मध्ये 39,400चा उच्चांक नोंदवला। त्यानंतर अमेरिकेत मंदी येण्याची भीती आणि व्याजदर वाढ यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतातल्या IT शेअर्समध्ये विक्री चालू केली। जुलै 2022 मध्ये IT इंडेक्स 26,200 पर्यंत खाली आला। इन्फोसिस आणि विप्रो सारख्या ब्ल्यू चिप शेअर्समध्ये 30 ते 40% पडझड झाली। त्यामुळे गुंतवणूकदारांना IT शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये व्हॅल्यू बाईंग करण्याची संधी मिळाली। आम्ही मनी9 मराठीवर सातत्याने प्रेक्षकांना या संधीबद्दल माहिती देत होतो। आता परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे। फेडने व्याजदर वाढ थांबवली आहे। कदाचित लवकरच व्याजदर कपात चालू होण्याची शक्यता देखील आहे। त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतातल्या शेअर्समध्ये आता गुंतवणूक चालू केली आहे। त्यामुळे अनेक IT शेअर्स निच्चांकापासून 20 ते 50% वाढलेत। मात्र प्रत्येक घसरणीमध्ये आपण IT शेअर्समध्ये व्हॅल्यू बाईंग केलं तर आपल्याला भविष्यात चांगला रिटर्न मिळू शकतो, या मतावर आम्ही आजही ठाम आहोत। जगात कोणताही व्यवसाय आता टेक्नॉलॉजीशिवाय करणं जवळपास अशक्य झालंय। त्यामुळे IT सर्व्हिसेससाठी सबंध जगात चांगला डिमांड राहण्याची शक्यता आहे। त्यातल्या त्यात भारतातल्या IT सेक्टरमध्ये जास्त वाढ होऊ शकते, कारण आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत अजूनही कमी पगारात इंजिनियर्स मिळत आहेत। तसेच भारत ही खूप मोठी बाजारपेठ असल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आता भारतात त्यांचे ऑफिसेस चालू करत आहेत। जगातल्या एकूण IT एक्सपोर्ट्सपैकी भारताचं शेअर अजूनही बऱ्यापैकी कमी आहे। त्यामुळे भारतातल्या IT सेक्टरला वाढायला आणखी बराच वाव आहे। त्याचा फायदा भारतातल्या IT कंपन्यांना आणि पर्यायाने त्यांच्या शेअर होल्डरला होऊ शकतो। गुंतवणूकदार IT फंड्समध्ये SIP करून ह्या संधीचा फायदा करून घेऊ शकतात। ज्यांना शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी इन्फोसिस आणि ॲक्सेलिया सोल्युशन्स या 2 शेअर्समध्ये गुंतवणुकीची चांगली संधी उपलब्ध आहे। ॲक्सेलिया सोल्युशन्स या शेअरने 1500 रुपयाचा महत्त्वाचा रेजिस्टन्स पार करून तेजीचे संकेत दिलेत। एकंदरीत विचार केल्यास 2024 मध्ये आपण IT शेअर्समध्ये व्हॅल्यू बाईंगची संधी शोधली पाहिजे। असं केल्यास पुढच्या 10 वर्षात आपल्याला चांगला रिटर्न मिळवता येईल।